पोट व्यवस्थित साफ होणं हे चांगल्या पचनसंस्थेचं महत्त्वाचं लक्षण आहे. जर सकाळी नियमित पोट साफ होत नसेल तर गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं, मूळव्याध, भूक न लागणं आणि अस्वस्थता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा पहिली महत्त्वाची सवय म्हणजे रोज एकाच वेळी ओटा. शरीराचं जैविक घड्याळ जर नियमित राहिलं तर आतड्यांची हालचाल नियमित होते. उठल्यावर कोमट पाणी प्या. 1 ते 2 ग्लास कोमट पाणी हळूहळू पिल्याने आतड्यांची हालचाल सुरू होण्यास मदत होते. शौचाची इच्छा दाबू नका. शौचाची भावना आली की लगेच शौचालयाला जा. वारंवार इच्छा दाबल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. रोज ठराविक वेळेला शौचालयाला बसा. इच्छा नसली तरी 5 ते 10 मिनिटे शांतपणे बसण्याची सवय लावा. यामुळे शरीराला सवय होते. हलका व्यायाम करा. 10 ते 15 मिनिटे नक्कीच व्यायाम करा. यामुळे आतड्यांची हालचाल होते. वज्रासन करा, पवनमुक्तासन करा. याचा फायदा होतो. खोल श्वास घ्या. 5 ते 10 मिनिटे दीर्घ श्वसन जर केलं तर ताण कमी होतो आणि पचन सुधारतं. फायबरयुक्त नाश्ता घ्या. ओट्स, पोहे, उपमा, भाज्या यांचा समावेश करा. त्याचप्रमाणे रात्री हलकं जेवण करा. उशिरा आणि जड जेवण टाळा. सकाळी पोट साफ होण्यास नक्कीच मदत होते. पुरेसं पाणी प्या. दिवसभर 2 ते 3 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपलं आतडं स्वच्छही राहतं आणि साफ होण्यासही मदत होते. फळांचा समावेश करा. पपई, पेरू, सफरचंद, संत्री यांचा समावेश करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोबायोटिक पदार्थ खा, जसं की ताक, दही. यामुळे आपल्या आतड्यामध्ये चांगले जीवाणू वाढण्यास मदत होते. ताण कमी ठेवा. सतत जर ताण असेल तर त्याचा पचनावरती परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप घेतल्यामुळे पचनसंस्था चांगलं कार्य करते. प्रक्रिया केलेले अन्न कमी करा. जसं की जंक फूड, मैद्याचे पदार्थ, जास्त साखर आणि तळलेले पदार्थ कमी खा. पोट साफ होण्यासाठी उपयुक्त काही नैसर्गिक पदार्थ जसं की भिजवलेले मनुके खा, पपई खा, पेरू, जवस घ्या. त्याचप्रमाणे इसबगोल पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता. यामुळे आपलं पोट साफ होण्यास मदत होते. ताक घ्या, हिरव्या पालेभाज्या घ्या. या चुका शक्यतो टाळा, जसं की सकाळी नाश्ता घेणं टाळणं, पाणी कमी पिणं, दिवसभर उगाचच बसून राहणं, शौचाची इच्छा दाबणं, उशिरा झोपणं, जास्त चहा कॉफी घेणं. या गोष्टी बंद करा. आणि जर ही लक्षणं सतत दाखवत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जसं की 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठता, शौचातून रक्त येणं, पोटदुखी, अचानक वजन कमी होणं, उलट्या, ताप किंवा वारंवार पोट फुगणं. वय 50 वर्षापेक्षा जास्त असून सुद्धा शौचाच्या सवयीमध्ये अचानक बदल होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. महत्त्वाचं म्हणजे रोज पोट साफ होणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीने दररोज शौचात जावं असं नाही. काही निरोगी व्यक्तीमध्ये 2 ते 3 वेळाही जाऊ शकतात. पण शौच सहज आणि वेदनारहित जर झाली तर नक्कीच तुमची पचनसंस्था चांगलं कार्य करत आहे असं आपण समजू शकतो. जर शौच व्हायला त्रास होत असेल तर नक्कीच आपल्या पचनसंस्थेवरती परिणाम झाला आहे. अन्न व्यवस्थित पचत नाही असं आपण समजू शकतो. तेव्हा नक्कीच काळजी घ्या आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.